ठीक आहे. मागच्या लेक्चरला आपण टाइप्स ऑफ अँगल्स बघितले किंवा को टर्मिनल्स अँगल्स बघितलेले. काय बघितलेलं आहे? को टर्मिनल्स अँगल्स. आज तुला पुढचा पार्ट घ्यायचा आहे की अँगल कसे ड्रॉ करायचे. आता तुम्ही 10th पर्यंत ड्रॉ केले असतील. 30 डिग्रीचा अँगल ड्रॉ केला असतील, 60 डिग्रीचा करता तुम्ही, 90 डिग्रीचा करता, 120चा करशील, 180 डिग्रीचा करशील. आता इथं पण असंच आहे. आता जनरली दोन ऍक्सिस असतात, त्याला आपण एक्स ऍक्सिस म्हणतो आणि ह्याला वाय ऍक्सिस म्हणतो. आता ही एक्स ऍक्सिसची पॉझिटिव्ह साईड, ही वाय ऍक्सिसची पॉझिटिव्ह साईड, ही एक्स ऍक्सिसची कशी साईड निगेटिव्ह आणि ही वाय ऍक्सिसची निगेटिव्ह साईड. वाय ऍक्सिसची निगेटिव्ह साईड आपण वाय डॅश दाखवलेली आहे. वाय ऍक्सिसची निगेटिव्ह साईड आपण कशी दाखवलेली आहे? वाय डॅश दाखवलेली आहे. एक्स ऍक्सिसची निगेटिव्ह साईड एक्स डॅश. आपण जनरली अँगल ड्रॉ करताना, स्टँडर्ड अँगल ड्रॉ करताना पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस कडून करतो, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस कडून करतो. आता हा तुमचा इनिशियल रे असेल पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, तुमचा टर्मिनल रे जर पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस असेल तर ह्यांच्यामध्ये 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. हा राईट अँगल झाला. ओके, 0 पासून 90 पर्यंत. ठीक आहे. आता 90 पासून आपण 180 पर्यंत म्हणजे ह्या ऍक्सिस पासून इथपर्यंत जर अँगल तयार केला पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून, तर हा अँगल किती येणार? 180 होणार. आणखी थोडं पुढे गेलं, निगेटिव्ह वाय ऍक्सिस वर आला तर हा अँगल किती होणार? 270 होणार. म्हणजे 90 वाढत जाणार. 90, 180, 270. क्वाड्रँटल अँगल आहे. समजलं? हे क्वाड्रँटल अँगल आहे. आणखी पुढे आपण गेलो तर 360 पर्यंत जातो. आपण किती जातो? 360 पर्यंत आपण अँगल फाइंड केला. म्हणजे एक कम्प्लीट रोटेशन कुठल्या पण ऍक्सिस भोवती एक कम्प्लीट रोटेशन कितीच असते? 360 असते. आणि ह्याला आपण फर्स्ट क्वाड्रंट म्हणतो. 0 ते 90 डिग्री पर्यंतच्या ज्या व्हॅल्यू असतील किंवा 0 ते 90 डिग्री पर्यंतचा अँगल हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येतो, पहिल्या क्वाड्रंट मध्ये येतो. 90 ते 180 म्हणजे 90 टू 180 हा सेकंड क्वाड्रंट असतो. 90 टू 180 किती असतो? सेकंड क्वाड्रंट असतो. आणि 180 टू 270 थर्ड क्वाड्रंट असतो. आणि 270 टू 360 फोर्थ क्वाड्रंट असतो. म्हणजे अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये. आता साधारण समजा मला एक अँगल काढायचा आहे, कुठला तुम्हाला सांगतो. हा फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट तुम्हाला माहित पाहिजे. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. ठीक आहे. आता तुम्हाला एक अँगल मी विचारला, साधारण 250 हा अँगल विचार, 250 डिग्री. ओके, फाइंड करा आणि त्याचा क्वाड्रंट सांगा. आता 250 म्हणल्यावर तुम्ही कुठून मोजायला चालू करणार? 250 हा सांगा. करेक्ट, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस कडून मोजणार. पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पण इथपर्यंत अँगल किती होणार? 90. पुढे जाणार अजून तुम्ही इथपर्यंत किती येणार? 180. आता 270 पर्यंत जाणार का? नाही जाणार, कारण आपल्याला अँगल कुठला फाइंड करायचा आहे? 250. मग थोडस पुढे जाणार. 270 ला किती डिग्री कमी असणार? 270 डिग्रीला किती कमी असणार? 20 डिग्री कमी असणार. म्हणजे हा तुमचा अँगल आहे तो 250 येणार. म्हणजे हा अँगल इथून इथपर्यंतचा XOP हा अँगल आहे तर तुमचा किती डिग्री येणार? 250 येणार. आणि 250 लाईज ऑन कुठल्या क्वाड्रंट मध्ये असणार? 250 लाईज ऑन हा सांगा थर्ड क्वाड्रंट वर असणार. करेक्ट, 250 लाईज ऑन थर्ड क्वाड्रंट. असे काही अँगल्स आहेत ते आपल्याला आता फाइंड करायचे. मी काही एक्सरसाइज मधला क्वेश्चन 2 घेतो. एक्सरसाइज मधला क्वेश्चन 2 मी स्टार्ट करतो. कसे अँगल काढायचे बघा. काही तुम्हाला होमवर्कला देतो, काही स्टार्ट करतो. ओके, आता लिहा क्वेश्चन 2, एक्सरसाइज 1.1 क्वेश्चन 2. काल आपण एक्सरसाइज 1.1 मधला क्वेश्चन 1 बघितलेला होता. आज एक्सरसाइज 1.1 मधला क्वेश्चन 2 बघायचा आहे. एक्सरसाइज 1.1 क्वेश्चन 2. Draw the angles. Draw the angles. Angles काढा. Draw the angles of the following measures. Of the following measures. Of the following measures. And determine the quadrants. And determine the quadrants. And determine the quadrant. आणि क्वाड्रंट कुठला होता? क्वेश्चन नंबर 2 आहे. तुम्ही बोर्डचं बुक काढा 11वीचं, त्याच्यामध्ये क्वेश्चन 2 हा आहे. ओके, हा. आता मी खाली काय अँगल्स देणार आहे ते तुम्ही काढायचे. फर्स्ट लिहून घ्या 150. सेकंड लिहून घ्या 420. थर्ड लिहून घ्या 945 आणि फोर्थ लिहून घ्या 1120. आता
हे अँगल तुम्हाला ड्रॉ करायचे. मी मगाशी कसं सांगितलेलं तुम्हाला हे लक्षात ठेवा. वाटल हा किती ऍक्सिस आहे, ओ एक्स एक्स डॅश ओ वाय वाय डॅश, हे दोन ऍक्सिस आहेत. 0 ते 90 पहिला क्वाड्रंट फर्स्ट, 90 ते 180 180 सेकंड क्वाड्रंट, 90 टू 180 सेकंड क्वाड्रंट, 180 टू 270 90 ऍड करत जायचं थर्ड क्वाड्रंट आणि 270 टू 360 फोर्थ क्वाड्रंट. याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या कारण तुम्हाला लक्षात येईल क्वाड्रंट कुठल्या त्याचे अँगल किती असतात 90 चे पर्यंत. आता 150 सोल्युशन. पहिल्या ह्याचं आपण सोल्युशन सोडूया. आता नेहमीप्रमाणे आपले ऍक्सिस किती असणार, 4 असणार. ओके सॉरी 2 ऍक्सिस असणार. एक पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, इकडची साईड निगेटिव्ह एक्स डॅश वाय ओ वाय डॅश. ठीक आहे, आपला इनिशियल रे हाच असणार आहे. इनिशियल रे हाच असणार. तर 150 कसा काढणार तुम्ही, हे असणार. इनिशियल रे पासून समजा हा इनिशियल रे तुमचा ओ ए आहे, तर तुम्ही आता पुढे जायचं. इथपर्यंत गेल्यावर काय होणार, करेक्ट 90 डिग्री होणार. मी सांगितलं इथपर्यंत काय असते 90 असते. ठीक आहे, 90 डिग्रीच्या पण आपल्याला पुढे जावं लागणार. कितीपर्यंत जायला लागणार, इथं 180 असणार, इथं 270 असणार, इथं 360 असणार. ओके, तर आता मला सांगा 90च्या पुढे गेला तुम्ही 180 पर्यंत जाणार का, नाही जाणार. तुम्हाला अँगल किती काढायचा 150. इथून पुढे 60 डिग्री पाठवायची, 60 इथपर्यंत येणार, 30 शिल्लक राहणार ना तुमचं. ए ओ बी हा अँगल किती असणार 150 डिग्रीचा असणार. ओके, मग तुम्ही याचा क्वाड्रंट कुठला येणार, देअरफॉर अँगल 150 डिग्री लाईज ऑन सेकंड क्वाड्रंट, लाईज ऑन सेकंड क्वाड्रंट. संपलं. एवढ्याला 2 मार्क असतात. डायग्राम फाइंड करणे 1 मार्क्स. डायग्राम सोपी आहे. 150 डिग्री पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस करून मोजायचे. 150 डिग्री येते, ज्याचा क्वाड्रंट कुठला येतोय फर्स्ट सेकंड क्वाड्रंट. वन अँगल 150 डिग्री लाईज ऑन सेकंड क्वाड्रंट. दुसरं एक घेऊया आपण. आता दुसरं लिहून घ्या. तुम्हाला दुसरा अँगल कुठला काढायचा सांगा, 2 नंबर. 2 नंबरला कुठला अँगल काढायचा आहे, इकडे सोडवतो मी. पुढं 420. नेहमीप्रमाणे तुम्ही कुठले ऍक्सिस काढायचे, हा ऍक्सिस वाय, हा एक्स. ओके, हा एक्स ऍक्सिस झाला तुमचा निगेटिव्ह साइड, हा वाय ऍक्सिस निगेटिव्ह साइड्स. इथं 0 90 180 270 आणि 360 हे तुम्ही इथं कन्सिडर करायचंच. इथं कन्सिडर करायचं. 420 हा अँगल कसा असणार, दुसरं बघा 420. आता इकडे लक्षात. ओके, इथून इथपर्यंत किती होणार, समजा आपला इनिशियल रे ओए आहे, ओए इथून इथपर्यंत किती येणार 90, पुढे जातो 180, पुढे जातो 270, आणखी पुढे जातो किती होणार 360. एक कम्प्लीट रोटेशन तुमचं पूर्ण झालं. एक कम्प्लीट रोटेशन म्हणून मी मागच्या लेक्चरला किती सांगितलंय 360. अजूनही पुढे जायला लागलं आपल्याला 420 पर्यंत जायचं आहे. ओके, इथं जाऊ शकत नाही. म्हणजे 360 मध्ये जर तुम्ही 90 ऍड केला, 360 प्लस 90 किती येणार 450 डिग्री. नाही, आपल्याला 420 काढायचं. म्हणजे 360 पासून थोडस पुढे जाणार आणि इथं स्टॉप होणार. हा अँगल आहे तो 420 डिग्रीचा. त्याला वाय ऍक्सिसला जर टच झाला तर तो 450 चा होणार, पण आपल्याला 420 विचारलंय. मग 420 लाईज ऑन सांगा, 420 डिग्री लाईज ऑन कुठला क्वाड्रंट येणार, लाईज ऑन फर्स्ट क्वाड्रंट. हे लक्षात घ्या. तुम्हाला काय विचारलंय, ड्रॉ द अँगल्स ऑफ द फॉलोइंग मेजर. तुम्ही अँगल दाखवा आणि त्याच्यावरून त्याचे क्वाड्रंट सांगा, आणि त्याच्यावरून त्याचे तुम्ही क्वाड्रंट सांगा. 2 अँगल तुम्ही 2 डायग्राम्स काढले. एक लक्षात ठेवा, 1 कम्प्लीट रोटेशन किती असते आपलं 360. 360च्या पुढे आहे अँगल्स, त्यामुळे 360च्या पुढे 60 म्हणजे परत पहिला क्वाड्रंट. 360 पूर्ण झाला की विषय क्लोज. 360 पूर्ण झाली की 4 क्वाड्रंट संपतात आणि त्याच्या पुढे 60. समजलं? ठीक आहे. आता नेक्स्ट अँगल बघूया आपण. नेक्स्ट अँगल किती आहे 945. आता 945 बघूया. हा तुमचा कुठला ऍक्सिस, वाय ऍक्सिस. करेक्ट.
हा एक्स ऍक्सिस, ओके, हा एक्स ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस. तुम्ही स्टार्ट 0, हा 90, 180, 270 आणि 360, ओके का. आता तुम्ही स्टार्ट करा. 1 कम्प्लीट राऊंड कितीचा असतो? 360. 360 पेक्षा आपला अँगल्स मोठा आहे, 945 चा आहे. मग मी आणखीन एक राऊंड कम्प्लीट करतो. किती राऊंड झाले? 2 राऊंड. 360 आणि 360 किती आले? 360 आणि 360, 360 प्लस 360 किती आले? 720. पण त्याच्याही पुढे आहे अजून किती कमी आहे आपल्याला? 225 कमी आहे. 720 प्लस 225 यांची ऍडिशन 945 येते. म्हणजे अजून आपल्याला 225 जायचं आहे, 225 जायचं आहे. मग मी पुढे येतो. 7 इथं 360 झाला, ओके, इथं 360, इथं 720. आता पुढे जातो. इथे किती होणार? 90 ऍड करा, 810. इथं 900 होणार. 720 प्लस 180, 900. अजून पुढे जायचं, 45 डिग्री पुढे जायचं. देन 45 ह्याच्या बरोबर मध्ये येणार. 45 हा 90चा असतो, ह्याच्यात 45 बरोबर येणार. म्हणजे हा अँगल किती झाला तुमचा? 945. हा इनिशियल रे OA, OB हा तुमचा टर्मिनल रे. 945 लाईज ऑन कुठला क्वाड्रंट सांगा? थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट मध्ये अँगल येतो तुमचा. फर्स्ट, सेकंड, थर्ड क्वाड्रंट. समजलं तुम्हाला? अँगल किती असू दे, एक कम्प्लीट रोटेशन म्हणजे 360. मग त्याच्या आत विचारतात का त्याच्या बाहेर विचारतात? आता हा 420 होता म्हणून पहिल्या क्वाड्रंट मध्ये आला. समजलं? आता लास्ट अँगल्स किती विचारलाय? 1120. इकडे लक्ष द्या. 1120, 1120. नेहमीप्रमाणे तुम्हाला अँगल्स काढायला येणार आहेत. हा कुठला ऍक्सिस? वाय, हा एक्स. एक्स ऍक्सिसची पॉझिटिव्ह साइड्स, वाय ऍक्सिसची पॉझिटिव्ह साइड्स 0, 90, 180, 270 आणि 360. ओके. हा आता 1120 म्हणजे कम्प्लिटली एक राऊंड बसला की 360, 2 राऊंड बसला किती होणार? 720. आणखीन एक राऊंड बसला 1080 चा, म्हणजे 3 राऊंड तर कमीत कमी बसणार. ठीक आहे. हा पहिला राऊंड मी कंप्लीट करतो 360. ओके. दुसरा राऊंड चालू करतो. दुसरा राऊंड पण कंप्लीट होणार 720. ठीक आहे. आणखीन एक राऊंड कंप्लीट करतो 1080. तुम्ही 360 प्लस 360 प्लस 360 करा, 1080 येते. 1080 येते. मग आता ह्याच्याही पुढे आहे 1120. ह्याच्या पुढे किती डिग्री जाणार? 40 डिग्री जाणार. हो बस, हा 40 डिग्रीचा अँगल. ठीक आहे. म्हणजे इथं 1120 डिग्री येणार. समजलं? म्हणजे क्वाड्रंट कुठला येणार याचा? फर्स्ट क्वाड्रंट. देअरफॉर अँगल 1120 डिग्री लाईज ऑन फर्स्ट क्वाड्रंट. हा अँगल तुमच्या इथे कितीचा असणार आहे? फर्स्ट क्वाड्रंटचा असणार. ते क्वेश्चन कसा विचारलेला? 2 नंबरचा क्वेश्चन. ड्रॉ द अँगल्स ऑफ द फॉलोइंग मेजर. खालील अँगलचे मेजर्स फाइंड करा अँड डिटरमाइन द क्वाड्रंट्स 150, 420, 945 आणि 1120. हे लिहून द्या. ठीक आहे. आता मी तुम्हाला होमवर्कला 2 देतोय, ते तुम्ही काय करायचे? सॉल्व्ह करायचे आणि माझ्या पर्सनल व्हॉट्सअपवर तुम्ही टाकायचे. ओके. सॉल्व्ह करून पर्सनल व्हॉट्सअपवर टाका, काही प्रॉब्लेम नाही. होमवर्कचे 2 लिहून द्या. होमवर्क फर्स्ट लिहून घ्या 225, सेकंड 1200 आणि थर्ड 650. हे 3 होमवर्कला सोडून माझ्या पर्सनल व्हॉट्सअपवर टाका. आता तुम्ही बघितले की अँगल कसे फाइंड करायचे. आता मी दुसरा क्वेश्चन त्यातला निगेटिव्ह अँगल कसे फाइंड करायचे लिहून घ्या. निगेटिव्ह अँगल हे लिहून घ्या होमवर्कला. नेक्स्ट निगेटिव्ह अँगल्स कसे फाइंड करायचे सांगा.
ड्रा द अँगल ऑफ द फॉलोइंग मेजर अँड डिटरमाइन. मगाचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हे लिहून घ्या. ड्रा द अँगल ऑफ द फॉलोइंग मेजर्स अँड डिटरमाइन द क्वाड्रंट्स. फर्स्ट -140, second -330, and third -820. आता हे निगेटिव्ह अँगल्स आपल्याला ड्रा करायचे. ठीक आहे. मग आता सोल्युशन क्वाड्रंट पण ओळखायचे. डिटरमाइन द क्वाड्रंट्स. हा आता पहिला शोधूया आपण -140. ओके. हा तुमचा कुठला ऍक्सिस? y ऍक्सिस. हा x ऍक्सिस. ओके. ही x ऍक्सिस ची निगेटिव्ह साइड्स. हा y ऍक्सिस ची निगेटिव्ह साइड्स. ओके. आता मी मुद्दाम व्हॅल्यू देत नाही. मी निगेटिव्ह अँगल मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. पॉझिटिव्ह अँगल आणि निगेटिव्ह अँगल पहिल्या लेक्चरला सांगितलंय. अँगल जर तुम्ही वरच्या साईडनं मोजला, अबोव साईडनं म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं, तर अँगल काय असतो? पॉझिटिव्ह. आणि जर तुम्ही क्लॉकवाईज मोजला तर अँगल काय असतो? निगेटिव्ह. आता तुम्हाला क्लॉकवाईज मोजायचं आहे -140. ठीक आहे. म्हणजे अँगल असा अबोव साईडनं मोजायचा नाही. अँगल कुणीकडनं मोजायचा आहे आपल्याला? बिलो साईडकडनं मोजायचं, निगेटिव्ह. आता हा 0 बिलो साईड हा किती होणार? -90. हा किती येणार? -180. हा किती येणार? -270. हा -360. तर ठीक आहे. बिलो साईडने मी मोजतोय ते किती होणार? -90. बिलो साईडने मी मोजायला लावलंय. थोडंसं पुढे जायचं 140. नाही इथे येणार नाही, -180 येणार. थोडंसं पुढे जायचं, 40 डिग्री कमी पडणार. इथपर्यंत जो अँगल आहे तो -140चा असणार. म्हणजे हा इनिशियल रे OA, हा इनिशियल रे, टर्मिनल रे तुमचा OB असा येणार. म्हणजे -140 लाईज ऑन थर्ड क्वाड्रंट. लक्षात घ्या. निगेटिव्ह अँगल खालच्या साईडनं मोजायचे, निगेटिव्ह अँगल खालच्या साईडनं आणि पॉझिटिव्ह अँगल वरच्या साईडनं मोजायचे. आता हा जर पॉझिटिव्ह असता तर 140 सेकंड क्वाड्रंट मध्ये आला असता, पण निगेटिव्ह आहे म्हणून खालून तो कुठला येतो? थर्ड क्वाड्रंट मध्ये. आता दुसरं काय? -330. आता दुसरं सोडूया आपण. -330. ठीक आहे. आता दुसरा बघा -330. नेहमीप्रमाणे हा तुमचा कुठला ऍक्सिस आला? y ऍक्सिस. ऍक्सिस कुठला आहे? x ऍक्सिस. 0 x डॅश 0 y डॅश. आता इकडे लक्ष द्या. -330. आता आपण सुरुवात करूया. इथून इथपर्यंत अँगल काय होणार? सॉरी, निगेटिव्ह अँगल आहे, बिलो साईडनं मोजायचं. हा 0 इथे येणार -90, इथे येणार -180, इथे येणार -270 आणि -360. आता बिलो साईडनं मोजायचं आहे -330. देन -90 क्लॉकवाईज डायरेक्शन ना, -180 -270. अजून थोडा इथे येणार नाही, इथे कंप्लीट होणार आहे. -360 आहे, थोडंसं कमी असणार. आणि हा तुमचा इनिशियल रे OA आणि टर्मिनल रे OB. म्हणजे अँगल इकडून मोजायला तुम्ही चालू केलेला आहे आणि इथपर्यंत असणार. ही डायरेक्शन खूप महत्वाची. एवढा गॅप राहतो 360 ला. म्हणजे हा अँगल किती असणार? -330 लाईज ऑन. -330 लाईज ऑन. करेक्ट. फर्स्ट क्वाड्रंट्स. त्यांचा क्वेश्चन कसा आहे आणि क्वाड्रंट पण सांगा. लिहून घ्या. अजून एक आपल्याला अँगल फाइंड करायचा आहे. कुठला? -820. आता इकडे लक्ष द्या. -820 नंबर थर्ड. आता आपण अँगल निगेटिव्ह साईडनेच मोजायचे आहे. हा तुमचा नेहमीप्रमाणे x ऍक्सिस, हा y ऍक्सिस. ओके. हा आता निगेटिव्ह साईडने मोजताना हा 0 डिग्री होता. इनिशियल रे असतो तुमचा हा OA. परत इथं 90 डिग्री होणार, सॉरी -90 डिग्री होणार, -180 होणार, इथं -270 होणार आणि इथं -360 येणार. ठीक आहे. आता मी मोजायला चालू करतो. -820 मोजायचा आहे. हा -90 -180. अजून पुढे जाणार
-270 अजून पुढे एक कम्प्लीट रोटेशन झालं. एक कम्प्लीट रोटेशन -360 360 म्हणजे इथं -360 झालेला आहे. अजून आपल्याला पुढे जायचं आहे. आणखीन एक राऊंड मारतो मी. किती होणार? -720. 2 राऊंड निगेटिव्ह साईडने मारला. अजून पुढे 100 डिग्री 100 डिग्री पुढे जायचं आहे. इथपर्यंत किती होणार? 90. मग -700 आणि -90 किती होणार बघा? -720 प्लस -90 -810. अजून कमी पडतोय 10 डिग्री. 10 डिग्री पुढे या. ओके, म्हणजे इथपर्यंतचा अँगल्स किती असणार आहे तुमचा? हा -820. -820 लाईज ऑन थर्ड क्वाड्रंट. कुठला क्वाड्रंट येणार? थर्ड क्वाड्रंट. म्हणजे तुम्हाला समजलं, पॉझिटिव्ह असेल तर क्लॉकवाईज डायरेक्शन, निगेटिव्ह असेल तर नाही सॉरी पॉझिटिव्ह असेल तर अँटी क्लॉकवाईज आणि निगेटिव्ह असेल तर क्लॉकवाईज मोजायचे, खालून मोजायचे, बिलो साईडनं मोजायचे. ठीक आहे, लिहून घ्या. ठीक आहे, आणखीन एक आपण निगेटिव्ह अँगल्स बघूया आणि मग बाकीचे होमवर्क घेऊया. आता पॉझिटिव्ह अँगल 4 बघितले, निगेटिव्ह अँगल आपण किती बघितले? 3. आणखीन एक बघूया निगेटिव्ह अँगल्स, आपण मोठा बघूया. ठीक आहे, हा बघूया आपण -910. आता कसं काढणार सोल्युशन? -910. ओके, हा तुमचा y ऍक्सिस, हा तुमचा x ऍक्सिस. ओके, आता इकडून मोजायचं, बिलो साईड मोजायचं. -0 -90 -180 -270 आणि -360. पॉझिटिव्ह 360 आणि निगेटिव्ह 360 ला तीच जागा. आता -910 एक राऊंड कंप्लीट झाला. -360 दुसरा राऊंड कंप्लीट झाला. आता थोडस जास्त आहे. इथपर्यंत 810 येणार. 720 आणि 90 810. इथं 900 येणार आणि थोडस 10 होणार. सॉरी 10 डिग्री येणार, जास्त येणार नाही. सॉरी 10 डिग्री येणार, असा येणार 10 डिग्री. म्हणजे -910 झाला हा अँगल्स. म्हणजे हा इनिशियल रे तुमचा OA, हा टर्मिनल रे OB. तर -910 लाईज ऑन सेकंड क्वाड्रंट. आता तुम्ही पॉझिटिव्ह अँगल काढा किंवा निगेटिव्ह अँगल काढा, क्वाड्रंट सेमच असणार. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. क्वाड्रंट मोजताना वरूनच मोजायचे, क्वाड्रंट खाली मोजायचे नाही. तुम्ही पॉझिटिव्ह अँगल काढा, निगेटिव्ह अँगल काढा, क्वाड्रंट फिक्स असणार. नाहीतर इकडून क्वाड्रंट मोजशीला 1 2 3 4 हा रॉंग होणार. 1 2 3 4 असेच क्वाड्रंट मध्ये चेंज करायचा नाही. फक्त अँगल काढताना अबोव साईडनं का बिलो साईडनं, पॉझिटिव्ह असेल तर अबोव साईडनं, निगेटिव्ह असेल तर बिलो साईडनं. समजलं? क्वाड्रंट चेंज करायचे नाही. एक होमवर्कला घ्या 2-3 मी देतो, तुम्ही स्क्रीनशॉट मारून होमवर्कला घ्या आणि प्रश्न व्हॉट्सअपवर टाका. निगेटिव्ह अँगलचे पण 1-2-3 होमवर्कला देतो तुम्हाला. फर्स्ट -180, सेकंड -640 आणि 3 -500. हे होमवर्कला घ्या. ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर 3 आणि काही थिअरी आहे ते आपण पुढच्या लेक्चरला घेऊया. ओके.